हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस काय असतात त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचा धन्यवाद. आणि एक अजून रिक्वेस्ट, प्लीज व्हिडिओ बघायला, जो व्हिडिओ आहे आपला तो पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, तर हे जे थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आहेत, ठीक आहे ना, तर ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसमध्ये एक्झॅक्टली कुठल्या प्रोसेसेस आहेत किंवा काय होतं आहे याची सुरुवात आपल्याला इथून समजते. ठीक आहे, तर जर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं ना तर पुढचे सगळे टॉपिक्स चांगल्या पद्धतीने समजतील. पहिले तर आपण ह्याच्यावरती डिस्कशन करू की ही प्रोसेस काय आहे, नेमकी थर्मोडायनॅमिक्सच्या प्रोसेसेस काय आहेत. ठीक आहे ना, तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज नथिंग बट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दॅट इज अ प्रोसिजर आहे. ठीक आहे, काय एक अशी प्रोसिजर आहे ज्या प्रोसिजरमध्ये आपण बोलतो बाय विच, ठीक आहे ना, बाय विच द इनिशियल स्टेट जी आहे, ठीक आहे ना, काय इनिशियल स्टेट, बरोबर, इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीमची इनिशियल स्टेट चेंज होते टू द फायनल स्टेटमध्ये, बरोबर आहे. ठीक आहे, ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय की सिस्टीम जी आहे, ठीक आहे, सिस्टीम तिच्या इनिशियल स्टेजपासून, ठीक आहे, इनिशियल स्टेजपासून कुठे जाते, चेंज करते टू फायनल स्टेज, बरोबर आहे. इनिशियल स्टेजपासून कुठे जाते, फायनल स्टेजपर्यंत जाण्याची जी प्रोसेस असते, जी प्रोसिजर आहे, ठीक आहे, त्या प्रोसिजरला म्हटलं जातं थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ठीक आहे, काय म्हटलं जातं, थर्मोडायनॅमिक प्रोसेसला. ठीक आहे ना, तर ही जी प्रोसिजर आपण कन्सिडर करतो आहे दॅट फ्रॉम इनिशियल टू द फायनल, ठीक आहे, काय करते सिस्टीम, त्याची स्टेट चेंज करते. ठीक आहे, तर ती आपली थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. तर अशा चेंजेसच्या वेळेस, बरोबर आहे, म्हणजे जेव्हा थर्मोडायनॅमिक सिस्टीम, ठीक आहे, जी एक बेसिक सिस्टीम आहे जी इनिशियलपासून, ठीक आहे, फायनलपर्यंत जाते, ठीक आहे, चेंज होते, त्यावेळेस काही चेंजेस होतात. म्हणजे कसे चेंजेस बघा, ड्युरिंग सच अ चेंज, बरोबर आहे, ज्यावेळेस इनिशियलपासून फायनलपर्यंत जाते, ठीक आहे, ज्यावेळेस हा चेंज होतो त्यावेळेस बघा, सगळ्यात पहिले तर बघा, जर तुम्ही अंडरस्टँड केलं तर हीट इनटू द सिस्टीम जाते, बरोबर आहे. हीट काय होते, मे बी, ठीक आहे, ड्युरिंग सच अ सिस्टीम, म्हणजे इनिशियलपासून फायनल स्टेजपर्यंत जे चेंज होणार आहे त्या चेंजमध्ये हीट जी आहे ती सिस्टीममध्ये एंटर करेल. कुठून, फ्रॉम इट्स सराउंडिंग, कुठून, सराउंडिंगपासून. ठीक आहे, जी सराउंडिंगमधून, म्हणजे जी हीट सराउंडिंगमध्ये सिस्टीममध्ये, सराउंडिंगपासून सिस्टीममध्ये एंटर करते त्यावेळेस हीट काय होते, ॲड होते, बरोबर आहे. म्हणजे काय होतं, पॉझिटिव्ह हीट, बरोबर, आपण काय करतो, ॲड करतो हीट, बरोबर आहे. हीट इन टू द सिस्टीम फ्रॉम इट्स सराउंडिंग, ठीक आहे ना, बरोबर, ऑर इन्व्हायरमेंट, दॅट इज नथिंग बट वी कॅन कन्सिडर वॉटर बॉईल. ठीक आहे ना, आपण पाण्याला उकळतो त्यावेळेस काय होतं, सिस्टीमपासून आपण सराउंडिंगपासून काय करतो, आपण सिस्टीमला हीट देतो, म्हणून वॉटर इज हीटेड ट्रान्सफर टू द वॉटर. ठीक आहे, जो वॉटर बॉयलर आहे हीट काय करतो, ट्रान्सफर करतो, ठीक आहे, वॉटरला. ठीक आहे, म्हणजे काय, इन्व्हायरमेंटपासून आपण हीट देतो, हे एक चेंज आहे. म्हणजे इनिशियलपासून सिस्टीमला आपण काय घेऊन गेलो, फायनलपर्यंत घेऊन गेलो, म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाली. तसंच जर सेकंड विचार केला की हीट आऊट, म्हणजे हीट सिस्टीममधून काढायची बाहेर. ठीक आहे, हीट काय होते, सिस्टीममधून बाहेर काढायची, म्हणजे हीट आऊट, रिलीज फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. अशा वेळेस काय होतं, निगेटिव्ह हीट होते, बरोबर आहे. काय असतं, निगेटिव्ह हीट जी होते ती बाहेर निघते. फॉर एक्झाम्पल, जर आपलं मशीन चालू आहे, ठीक आहे, कुठलंही मशीन म्हणा, ठीक आहे, तुम्ही किर्लोस्करचं मशीन घ्या किंवा तुम्ही आपलं बायसिकलचं घ्या, ठीक आहे, जी आपली टू व्हीलर आहे तिचं मशीन घ्या किंवा तुम्ही फोर व्हीलरचं मशीन घ्या, बरोबर. ते इंजिन जे असतात ते इंजिन्स, तर इंजिनच्या वरती जर तुम्ही बघितलं असेल तर बाहेर असा हा कवर असतो, ह्याच्यावरती ना अशा फिन्स असतात बघा बरं, अशा फिन्स लावल्या असतात, म्हणजे ह्या अशा फिन्स असतात त्यांच्यावरती असं टोकदार काहीतरी लावलं असतं बघा, अशा फिन्स त्यांच्यावरती अवेलेबल असतात. तर ह्या फिन्सला जरा हात लावून बघा, बरोबर आहे, यांच्यावरून चटका लागतो. का बरं, काय होतं माहिती का, ही जी सिस्टीम होती ना पिस्टन सिलेंडरची मध्ये जे चालू आहे तुमचं जे मशीन, जी गाडी चालू आहे, त्याच्यामुळे काय झालं, हीट बाहेर रिलीज झाली सिस्टीमपासून. ठीक आहे, खूप गरम झाली आणि तिने काय केलं, हीटला रिलीज केलं, आउट केलं, बरोबर आहे. तर अशाच ही जे चेंज होतो आहे इनिशियलपासून फायनलपर्यंतचा, दॅट विल बी अ हीट आउट, रिलीज फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग असतो, त्याला निगेटिव्ह हीट पण म्हटलं जातं. ठीक आहे, अदरवाईज यू कॅन थिंक अबाउट दॅट की सम वर्क डन बाय द सिस्टीम. ठीक आहे, काय होतं, समटाईम्स काय करते, जी सिस्टीम आहे ती आपलं काय करते, वर्क परफॉर्म करते. जर सिस्टीम वर्क परफॉर्म करते तर त्या केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क होतं. काय होतं, पॉझिटिव्ह वर्क. जर सिस्टीम वर्क परफॉर्म करते तर काय होईल, पॉझिटिव्ह वर्क होईल. बट
सम वर्क, ठीक आहे, सम वर्क डन ऑन सिस्टीम, ठीक आहे, जर काही वर्क आपण सिस्टीमवरती परफॉर्म केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिस्टन इन अ सिलेंडर इज पुश इन, बरोबर आहे, मी काय केलं, जो पिस्टन आहे सिलेंडरमधला त्याला जर मी पुश केलं तर काय केलं मी, सम वर्क आय कॅन डन ऑन अ सिस्टीम केलं, बरोबर, ते काय तुमचं निगेटिव्ह वर्क होतं. म्हणजे जी प्रोसेस असते अशी, ठीक आहे ना, जे अशी प्रोसेस तुम्हाला दिसते दॅट विल बी सम वर्क डन ऑन अ सिस्टीम, ठीक आहे, जे वर्क सिस्टीमवरती होतं आहे, ठीक आहे, दॅट विल बी सच अ प्रोसेस, ठीक आहे, अशी जी प्रोसेस असते इन विच द चेंज इन द स्टेट, ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, स्टेट चेंज होतो आहे, म्हणजे स्टेट व्हेरिएबल चेंज होत आहेत ना, बरोबर. काय होतं, आपण तिघं केसेस बघितलं, हीटमध्ये चेंज होतं आहे, वर्क होतं आहे, तर ह्यांच्यामध्ये काय चेंज होतात, सच अ प्रोसेस इन विच द चेंजेस इन द स्टेट, बरोबर आहे. ह्या जेव्हा प्रोसेसेस होतात, जी थर्मोडायनामिक प्रोसेस आहे आपली, त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये हीट रिलीज, हीट इन, वर्क डन ऑन सिस्टीम, ठीक आहे, वर्क डन बाय द सिस्टीम, ठीक आहे. तर ह्या केसेसमध्ये काय चेंजेस होतात, द चेंजेस इन द स्टेट व्हेरिएबल्समध्ये चेंजेस होतात, म्हणजे टेम्परेचर चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतो, प्रेशर चेंज होतं. तर हे काय चेंज करतं, ज्यावेळेस हीट दिली जाते किंवा हीट आउट केली जाते, ज्यावेळेस वर्क डन केलं जातं, त्या केसमध्ये काय होतं, आपण काय करतो, त्याच्या त्याच्या जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्यांना चेंज करतो, म्हणजे प्रेशरला चेंज करतो, व्हॉल्यूमला चेंज करतो आणि काय करतो, टेम्परेचरला चेंज करतो, ठीक आहे. हे अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल ज्यावेळेस मी आपण पुढे जाऊ अजून, ठीक आहे. त्या ट्राय टू अंडरस्टँड काय होतं नेमकं, याच्याकडे लक्ष द्या, काय चेंज करतं आहे, ज्यावेळेस हीट ॲड किंवा आउट होते किंवा वर्क डन होते किंवा वर्क डन ऑन अ सिस्टीम होते, त्या केसमध्ये स्टेट व्हेरिएबल चेंज होत आहेत, कुठले, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आपले ऑफ अ सिस्टीम ऑकर्स, ठीक आहे, ऑकर्स इन्फानायटेसिमली स्मॉल, म्हणजे हे जे चेंजेस होतात ना प्रेशर, व्हॉल्यूम और टेम्परेचरचे, खूपच स्मॉल आहेत, ठीक आहे, खूपच थोड्या प्रमाणामध्ये चेंज होतं, खूप स्मॉलर चेंज आपल्याला याच्यामध्ये दिसतो, इन्फानायटेसिमली स्लो, बरोबर. तर हे चेंजेस जे आहेत ते खूपच स्लोली होतात, एकदम हळूवार हे चेंजेस होतात, ठीक आहे ना. यांच्यामध्ये जे चेंजेस होतात दॅट विल बी प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूममध्ये खूप स्लोली होतात, खूप हळूवार. तुम्ही जर बघितलं तर आपण जर पाणी गरम करायला ठेवलं पातेल्यामध्ये, ठीक आहे, तर पातेल्यामधलं जे पाणी असतं किंवा तुम्ही म्हणा हीटर लावलं आहे आपलं, तर हीटर लावण्याची जी प्रोसेस आहे, काही हाय चार्जेबल हीटर्स असतात, पण मी लोकल हीटरबद्दल बोलतो आहे. जर हीटर आपल्याकडे लावलं असेल तर हे पाणी गरम करायला खूप वेळ घेतं, कारण काय होतं, एकदम हळूहळू पाण्याला गरम करतं, किंवा पातेल्यामधलं पाणी पण जर हीट दिल्यानंतर खूप हळूहळू गरम होतं, ठीक आहे. तर हे काय इन्फानायटेसिमली स्लो आहे, खूप स्लो होतं, त्यांना काय म्हटलं होतं, ज्या प्रोसेसेस आहेत, ठीक आहे ना, द सिस्टीम ऑकर्स इन्फानायटेसिमली स्लो, ठीक आहे ना, बरोबर आहे. सच अ प्रोसेस इन विच द चेंजेस इन द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ अ सिस्टीम, ठीक आहे, हे जे चेंजेस होणार आहे स्टेट व्हेरिएबलमध्ये इन्फानायटेसिमली व्हेरी स्लोली, ठीक आहे ना, खूप स्लो चेंज करतात, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूमला, आर कॉल्ड, त्यांना म्हटलं जातं क्वाझी-स्टॅटिक सिस्टीम. नीट लक्षात ठेवा, पुढे कधीतरी खूप द कामास येणारी सिस्टीम आहे, दॅट इज व्हॉट अ क्वाझी-स्टॅटिक सिस्टीम त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. ही जी क्वाझी-स्टॅटिक सिस्टीम आपण म्हणतोय, तर ही सिस्टीम जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली तर पुढे तुम्हाला कधीही त्रास होणार नाही की नेमकी क्वाझी-स्टॅटिक सिस्टीम काय असते. तर तुम्हाला हे पुढे जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला हे काय होईल, कामास येऊन जाईल, ठीक आहे. देन आफ्टर दिस वेन वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दॅट, की आता ह्याच्या पुढे जर आपण बघितलं की वेन अ थर्मोडायनामिक सिस्टीम, ठीक आहे ना, वेन अ थर्मोडायनामिक सिस्टीम चेंजेस, ठीक आहे ना, जी थर्मोडायनामिक सिस्टीम चेंज होते आपली फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू इट्स फायनल स्टेट, इट पजेसेस, ठीक आहे, सॉरी इट पासेस, ठीक आहे, इट पासेस थ्रू अ सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट, बरोबर ना. काय होतं बघा, की ज्या वेळेस थर्मोडायनामिक सिस्टीम ही चेंज होते, इनिशियलपासून फायनलपर्यंत जाते, त्यावेळेस, ठीक आहे, पासेस थ्रू ही काय करते, वेगवेगळ्या सिरीज ऑफ नंबर ऑफ इंटरमिजिएट स्टेटमधून जाते. ती कशी जाते, नंबर ऑफ इंटरमिजिएट स्टेट, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा स्टेट्स असतात, ठीक आहे, त्या स्टेट आपल्याला इथे बघायच्या आहेत, ठीक आहे. ते सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट, ह्या ज्या इंटरमिजिएट स्टेटच्या मधल्या ज्या स्टेट आहेत ना, म्हणजे इनिशियलपासून फायनल स्टेटपर्यंत पोहोचण्यासाठी यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस येतात, ठीक आहे, वेगवेगळ्या स्टेट्स येतात. तर त्या ज्या स्टेट आहेत, ठीक आहे ना, दॅट द सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट वेन प्लॉटेड, ठीक आहे. आपण पी व्ही डायग्राम बघितली मागच्या लेक्चरमध्ये, पी व्ही कर आपण बघितला, तर त्या पी व्ही करमध्ये काय करायचं आपल्याला, दॅट इज प्लॉटेड ऑन पी व्ही डायग्राम इज कॉल्ड अ पाथ, त्यांना काय म्हटलं जातं,
पाथ म्हटलं जातं. म्हणजे ज्या सिरीज ऑफ इंटरमिडिएट स्टेट आहेत इनिशियल अँड फायनलच्या मध्ये ज्या PV डायग्रामवरती प्लॉट केल्या गेल्या दॅट इज नथिंग बट त्यांना पाथ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पाथ. म्हणजे तो रस्ता आहे इनिशियलपासून फायनलपर्यंत जाण्याचा. ठीक आहे, काय तो एक रस्ता आहे. कुठून? इनिशियलपासून फायनल स्टेटपर्यंत जाण्याचा तो एक रस्ता आहे. दॅट इज व्हॉट? अ PV डायग्राम. दॅट विल बी नथिंग बट अ पाथ. हे पण लक्षात ठेवा. पाथची डेफिनेशन आहे काय? द सिरीज ऑफ इंटरमिडिएट स्टेट. ठीक आहे, द सिरीज ऑफ इंटरमिडिएट स्टेट वेन प्लॉटेड ऑन अ PV डायग्राम इज नथिंग बट युअर पाथ. ठीक आहे, क्वाझी स्टॅटिक प्रोसेस तुम्हाला समजली, बरोबर आहे. पाथ तुम्हाला समजलं. ठीक आहे, तर मग हे जे पाथ्स आहेत, ठीक आहे, बेसिकली जर वर्क डन ऑन ड्युरिंग अन थर्मोडायनामिक सिस्टम आपण बघितलं तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली काय होतं आहे. ठीक आहे, आपण जे म्हणतो ना हे सिरीज ऑफ इंटरमिडिएट ज्या स्टेट आहेत त्या इंटरमिडिएट स्टेट पण आपण बघू इथे जे दिलेले आहेत आपल्याला. इथे बघा, सपोज वी कॅन कन्सिडर की वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ठीक आहे ना, बरोबर. तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्या होत आहेत, ठीक आहे, इनिशियलपासून फायनलपर्यंत जाण्याच्या, ठीक आहे, त्या इनिशियलपासून फायनलपासून जाण्याची जी थर्मोडायनॅमिक आपली प्रोसेस आहे, ठीक आहे, तर ही प्रोसेस आपण म्हणतो इनिशियल टू फायनलपर्यंत जाण्याची. ठीक आहे, जे चेंज होणार आहे ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आपला आपण म्हणतो आहे की दॅट द वर्क डन ड्युरिंग. ठीक आहे, कसं आहे वर्क डन कधी होतं आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या वेळेस. म्हणजे इनिशियलपासून फायनलपर्यंत जाणे चेंज, फायनलपासून जो चेंज होतो त्यावेळेस काय होतं त्याच्यावरती वर्क डन होतं आहे. तर अशा वेळेस आपल्याला बोलायचं आहे. आता इथे लक्षात द्या, तुम्हाला एक पूर्ण PV डायग्राम दिसते. ही काय PV डायग्राम. तर हा तुमचा प्रेशरचा Y ॲक्सिसवरती आहे. हा आणि हा जो दिसतोय तुम्हाला X ॲक्सिसवरती तुमचा व्हॉल्यूम आहे पूर्ण. काय? हा व्हॉल्यूम आहे. इथून बघा, हा पहिला स्टेट आहे. ठीक आहे, इनिशियलपासून फायनलपर्यंत. ठीक आहे, एक इथे लिहिलेला आहे, एक दुसरा हा आहे असा जाणार आहे इथून एवढा. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिला हा आहे एक पाथ, हा दुसरा पाथ आहे. ठीक आहे, आणि हा बघा इथून हा चालला आहे तुमचा तिसरा पाथ. ठीक आहे, 3 पाथ आहे इथे. आपण ह्या 3 पाथवरती बोलणार आहोत आता. ठीक आहे, हे 3 पाथ जे आहेत आपला. तर ह्याच्यामध्ये बघा की डिफरंट वेज आहेत. ठीक आहे, डिफरंट वेज टू चेंज द सिस्टीम. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपली जी सिस्टीम असते ती चेंज करते. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काय करते आपली सिस्टीम चेंज करते. मग बघा द रिलेशन बिटवीन. ठीक आहे, काय रिलेशन बिटवीन अ पाथ अँड द वर्क डन अलॉंग द पाथ. ठीक आहे ना, म्हणजे जो पाथ आहे आपला आणि ह्या पाथच्या वेळेस वर्क डन किती झालं, किती करते सिस्टीम. ठीक आहे ना, सिस्टीम किती वर्क डन करते. म्हणजे रिलेशन आपल्याला काय काढायचं आहे बिटवीन पाथ अँड द वर्क डन ऑन अलॉंग द पाथ. ठीक आहे, त्या पाथ फॉलो करताना त्या पाथवरती किती वर्क डन झालं आहे ते आपल्याला इथे काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. इथे बघा हा पॉईंट दिसतोय का तुम्हाला इथे? ठीक आहे ना, हा पॉईंट A दिसतोय तुम्हाला. तुम्ही काय करायचे, सपोज दॅट मी एक कर काढला असा की हा पॉईंट घेतला इथे. ठीक आहे, हा जर पॉईंट घेतला असेल मी, हा पॉईंट घेतला आहे, तर काय करायचे तुम्ही ह्याला कोऑर्डिनेट कसे करायचे? हा तुमचा X ॲक्सिस असायचा, हा तुमचा Y ॲक्सिस असायचा. ठीक आहे, याचं घर इथे, हा इथे, Aचं घर इथे. तर तुम्ही काय म्हणायचे, तुम्हाला काय करायचं आहे इकडे तुम्हाला 2 पायऱ्या जा. ठीक आहे, 2 पायऱ्या इकडे जा आणि इकडे काहीतरी तुम्हाला 4 पायऱ्या जायच्या आहेत. बरोबर आहे, इकडनं 2 पायऱ्या जा, इकडनं 4 पायऱ्या जा, तुम्हाला A भेटून जाईल. बरोबर आहे, म्हणजे काय दॅट इज 2,4. ठीक आहे, काय केलं तुम्ही कोऑर्डिनेट करून दिलं. तर इथे पण बघा व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम आहे, हा फायनल व्हॉल्यूम आहे. हा इनिशियल प्रेशर आहे, हा फायनल प्रेशर आहे. ठीक आहे, इनिशियल अँड फायनल प्रेशर. AB हा पहिला पाथ आहे. ठीक आहे, दुसरा पाथ आहे तुमचा ACB. ठीक आहे, दुसरा रस्ता. तिसरा रस्ता आहे AD आणि Bचा. ठीक आहे, ह्याला पण लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा आता जर पॉईंट Aचा विचार केला ना तर त्याचा कोऑर्डिनेट काय आहे बघा तुम्हाला, हा P आहे आणि हा V आहे. इनिशियल आहेत दोघं, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर. ठीक आहे, आता पॉईंट B बघा बरं, पॉईंट B बघा फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम. म्हणजे फायनल व्हॉल्यूम, फायनल प्रेशरचा कोऑर्डिनेशन तुम्हाला इथे दिसतोय. ठीक आहे, मग हा काय कोऑर्डिनेट करतोय बघा, ॲट व्हॉट इट कॅन बी कोऑर्डिनेट. जो A आहे आपला, हा जो पॉईंट आहे इथला. ठीक आहे, सिस्टीम इनिशियली ॲट स्टेट A. ठीक आहे ना, म्हणजे सध्या सिस्टीम काय इनिशियल स्टेट होती. बघा पिस्टन त्याच्या जागेवरती आहे. ठीक आहे, हे दिसतंय का, हा पिस्टन सिलेंडरचा पूर्ण अरेंजमेंट तुम्हाला दिसतो इथे. तर ह्या पिस्टन सिलेंडरच्या अरेंजमेंटमध्ये सिस्टीमचा पिस्टन हा इनिशियल स्टेटमध्ये इथे होता, पडून होता, बंद होता. ठीक आहे, काय आता बंद होता. इथे पडून ठेवलं आहे मी त्याला, काय इथे पडलेला आहे तुमचा हा पिस्टन, इथे पडलेला आहे सध्याच्या केसमध्ये, सध्या इथे पडलेला आहे. ही इनिशियल स्टेट आहे. काय इनिशियल स्टेट, जिथे A आहे, VIPI दिलेला. बरोबर आहे, हा जो पार्ट दिसतो ना, हा पोर्शन दिसतो ना, हा क्लिअरन्स आहे. म्हणजे एवढी जागा सुटले, थोडीफार जागा असते ना, तर तेवढी जागा फक्त थोडी मी मोठी दाखवली कारण तुम्हाला समजायला पाहिजे की इथे थोडीशी जागा ऑलरेडी उरलेली असते पिस्टन सिलेंडरच्या जागेमध्ये. यांच्यामध्ये क्लिअरन्स असतं, हे क्लिअरन्स एवढं असतं. ठीक आहे,
बरोबर. तर ही इनिशियल स्टेट आहे की जिथे पिस्टन सध्या तरी बंद अवस्थेमध्ये पडलेला आहे. ठीक आहे, इथून ठीक आहे, जिथे जे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत एकदम कॉम्प्रेस झालेले आहेत. ठीक आहे, इथे काय गॅसचे मॉलिक्युल एकदम जास्त कॉम्प्रेस करून ठेवलेले आहेत एवढीशा जागेवरती. म्हणजे ही जी जागा आहे ना सध्याची, ह्या जागेवरती सगळे गॅसचे मॉलिक्युल्स सध्या पडलेले आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जेवढे मॉलिक्युल्स असतील तेवढे सगळे एवढ्याच जागेवरती आहेत. काय ह्या एवढ्याशा जागेवरती काय हे या एवढ्याशा जागेवरती हे सगळे गॅसचे मॉलिक्युल सध्या आहेत इनिशियल स्टेटमध्ये. इथे व्हॉल्यूम जो आहे हा एवढूसा व्हॉल्यूम आहे याचा. ठीक आहे, आणि प्रेशर पी आहे, एवढा प्रेशर आहे एवढा. ठीक आहे, हा प्रेशर दिसतो आहे आता, हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस मी पिस्टनला मूव्ह करून दिलं, बरोबर आहे, पिस्टन काय झालं माहिती का, इथून पिस्टन तुमचं ना, इथून हे मी ओढून घेतलं मागे, इकडे ओढून दिलं, डायरेक्ट इकडे ओढून घेऊन गेलो याला. ठीक आहे, ओढून घेऊन गेलो तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल बघा, जर मी पिस्टन ओढलं ना तर त्या केसमध्ये बघा हा इथे येऊन जाईल, इथे पोहोचून जाईल. आता ह्याला विसरा, बरोबर आहे. ही जी कन्सेप्ट आहे तुम्हाला दिलेली, ही जी कन्सेप्ट आहे याला विसरा. सध्या हा येऊन गेलेला आहे इथे, तुमचा पिस्टन इथे ह्या केसमध्ये इथे आलेला आहे. ठीक आहे, जर हा इथे आला असेल तर बघा इथे काय होईल बघा. आता तुम्ही विसरून जा आता सध्याच्या केसमध्ये हा एवढा नाहीच आहे आता, बरोबर. ही जी पूर्ण हे स्टेट दिसते आता, हे पूर्ण काय एवढी पूर्ण जागा आहे आता. इथे पिस्टन नाही आहे तुमचा. पिस्टन कुठे आहे सध्या तरी तुमचा पिस्टन आहे इथे. ओके, कुठे इथे आहे तुमचा पिस्टन. ओके, ह्या जागेवरती आहे पिस्टन. म्हणजे हा पिस्टन तुमचा जर इथे येऊन गेला तर तुम्ही लक्षात ठेवा कन्सेप्ट काय होणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ही जागा आहे तुमची ह्या पिस्टनची, एवढी जागा येऊन गेली बघा. तर काय असतील ते जे मॉलिक्युल्स होते ना तुमचे गॅसचे मॉलिक्युल्स, ठीक आहे, हे मॉलिक्युल्स आता इथे येऊन जातील, बरोबर. ह्या जागेवरती मॉलिक्युल्स येऊन जातील आता. तिथे काय असेल, प्रेशर असेल तुमचा, इथे तुमचा व्हॉल्यूम आहे फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे, आणि इथे काय आहे, प्रेशर फायनल प्रेशर आहे. ठीक आहे, पी एफ. ठीक आहे, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम अँड प्रेशर. याच्याकडे नीट लक्षात आहे. आता हे समजलं असेल तर मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. ठीक आहे, तर इथे सगळ्यात पहिली कन्सेप्ट. ठीक आहे, हे पॉईंट काय तुमचा ए पॉईंट, सिस्टीम इनिशियली ॲट स्टेट ए वरती आहे. ठीक आहे, इथे आहे, बरोबर. हॅविंग प्रेशर पी आहे. ठीक आहे, प्रेशर काय आहे पी आहे, अँड व्हॉल्यूम काय व्ही आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम काय प्रेशर पी आहे, व्हॉल्यूम व्ही आहे. ठीक आहे, हा इथे दिसतोय, हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, हा व्हॉल्यूम आणि हा प्रेशर आहे इथे. ठीक आहे, तर बघा व्हॉल्यूम व्ही आय होता, तर व्हॉल्यूम व्ही आयला, ठीक आहे, इनिशियल व्हॉल्यूममध्ये प्रेशर तर बघा किती जास्त आहे, हा 1 आणि हा 2 झाला की ना. इकडनं तुम्ही वाढवणार ना 2 3 4 5, इकडे वरती जाईल ना, वाढत जाईल ना का नाही, बरोबर. तर इथे काय होणार आहे, इथे वाढत जाणार आहे, इकडे वाढत जाईल 1 2 3 4 इकडेच्या साईडमध्ये. आता इथे बघा, इथे 1 आहे, इथे 2 आहे. तर बघा सगळ्यात पहिले तर व्हॉल्यूम बघा 1 वरती होता. ठीक आहे, तर प्रेशर बघा डायरेक्ट 2 वरती आहे. 1 व्हॉल्यूम होता तर प्रेशर डायरेक्ट 2 आहे. म्हणजे एवढा प्रेशर आहे इथे, खूप जास्त प्रेशर आहे का नाही. इथे काय खूपच जास्त प्रेशर आहे, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूमला प्रेशर जास्त आहे. ठीक आहे, फायनल व्हॉल्यूमला बघा, फायनल व्हॉल्यूमला हा कर्व असा खाली येतो इथे, बरोबर. म्हणजे काय होतो आहे बेसिकली, हा डाऊन येतो आहे की नाही, कमी कमी होत येतो आहे प्रेशर. आणि इथे फायनल व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम वाढून गेला, 2 वरती चालला गेला, पण प्रेशर काय झाला, हा होता तुमचा 1 पासूनचा. ठीक आहे, 2 पासूनचा 1पर्यंत येऊन गेला, डायरेक्ट डिक्रीज होऊन गेला, एवढा प्रेशर झाला, म्हणजे प्रेशर कमी झाला. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर पहिल्या स्टेजमध्ये व्हॉल्यूम इथे होता, तर व्हॉल्यूम काय होता तुमचा कमी होता, प्रेशर जास्त होता की नाही, कारण सगळे मॉलिक्यूल इथे जाऊन बसले होते. आणि जसा व्हॉल्यूम वाढला, ठीक आहे, तसा जागा भेटून गेली मॉलिक्युल्सला एवढ्या पूर्ण जागेमध्ये फिरायला, आणि काय झाला प्रेशर कमी झाला. तर ह्या केसमध्ये जी येणारी स्टेज आहे दुसऱ्यामध्ये, ठीक आहे, दॅट दिस स्टेज हॅविंग प्रेशर पी आय होता, तो जास्त होता, व्हॉल्यूम व्ही आय होता. सो इंडिकेटेड बाय द कॉर्डिनेट कशाने दाखवले आहेत, व्ही आय पी आयने दाखवलेले आहेत. आणि दुसरा बघा हा बी जो पॉईंट आहे, बी पॉईंट कुठे तुमचा हा इथे, त्याला व्ही एफ पी एफने दाखवलेला आहे, बरोबर. कशाने दाखवलेला आहे, व्ही एफ पी एफने दाखवलेला आहे. दॅट विल बी द फायनली ॲट द स्टेट बी आहे. ठीक आहे, हॅविंग प्रेशर पी एफ, व्ही एफ व्हॉल्यूम आहे, इंडिकेटेड बाय द कॉर्डिनेट. तर आपण काय करू माहिती का, 1 बाय 1 जे तिघं पाथ आहेत ना, हा पहिला पाथ, हा दुसरा पाथ आणि हा तिसरा पाथ, आपण काय करू तिघांना ऑब्झर्व करू, बरोबर. तर मग बघा की व्हेन, ठीक आहे, पहिल्या पाथमध्ये व्हेन द सिस्टीम चेंजेस, ठीक आहे ना, व्हेन द सिस्टीम चेंजेस इटसेल्फ, ठीक आहे, सिस्टीम चेंजेस इटसेल्फ फ्रॉम ए टू बी. ठीक आहे ना, सिस्टीममध्ये चेंज काय होतो आहे, सिस्टीम चेंजेस फ्रॉम ए टू बी, बोथ प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस, बरोबर ना. पहिल्या पाथमध्ये काय होतात की जर ती सिस्टीम आहे स्वतःमध्ये इटसेल्फ चेंज करते, कुठून चेंज करते, ए पासून बीपर्यंत येते, बरोबर आहे. ए पासून काय येते बीपर्यंत, ए पासून सिस्टीम काय आली तुमची, सिस्टीम ए पासून बीपर्यंत येते बघा. ह्या कर्वमध्ये बघा, ह्या एवढ्या जागेवरती हा क्लिअरन्सचा भाग आहे, याला विसरा सध्या तरी.
तर सध्या तरी वर्क याला बघा इथे दिसतंय सिस्टीम ए पासून बी पर्यंत आली ॲटोमॅटिकली, तर कोणाकोणामध्ये चेंज झाला. प्रेशर पी आय होता तर पी एफ झाला. ठीक आहे, प्रेशर बी चेंज होऊन गेला. प्रेशर जास्त होता तर कमी झाला. ठीक आहे, प्रेशर व्हॉल्यूमचा विचार करा. व्हॉल्यूममध्ये काय फरक पडतो. व्हॉल्यूम कमी होता तर दुसऱ्या केसमध्ये काय झालं, व्हॉल्यूम वाढून गेला. बरोबर आहे, व्हॉल्यूम वाढला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ही केस कशी झाली, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर कमी झाला. बरोबर आहे, आणि प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला की नाही. बरोबर, दोघं केसेसमध्ये झाला तर दोघांमध्ये चेंज झाला. प्रेशरमध्ये पण चेंज झाला आणि व्हॉल्यूममध्ये चेंज झाला. बरोबर. सो व्हेन द पाथ चेंजेस फ्रॉम ए टू बी, बोथ प्रेशर अँड व्हॉल्यूम काय होतात, दोघं काय होतात इथे चेंज होत आहेत. म्हणून द प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम पण काय होतं तुमचा. सो प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन जाईल तुमचा. काय होईल, व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. जर प्रेशर डिक्रीज झाला तर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. ठीक आहे, इथे लिहिताना थोडंसं चुकलं असेल. ठीक आहे, प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम काय होऊन जाईल तुमचा, इन्क्रीज होऊन जाईल. ठीक आहे, सो वर्क डन बाय द सिस्टीम काय आहे तुमचा याच्यामध्ये. मग आता वर्क डन काय, व्हॉल्यूम होतो आहे ना, व्हॉल्यूम चेंज होतो आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम काय होतो आहे, इन्क्रीज झाल्यामुळे वर्क डन कसं झालं तुमचं, पॉझिटिव्ह वर्क डन आहे. ठीक आहे, व्हेन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ठीक आहे, जर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर त्यावेळेस वर्क डन जास्त तुमचं काय असतं ते पॉझिटिव्ह वर्क डन आहे. म्हणजे इथे पण काय होतं बघा, पिस्टनचं हे व्हॉल्यूम, पिस्टनने काय केलं होतं माहिती का, एवढाच व्हॉल्यूम राहू दिला होता इनिशियल व्हॉल्यूममध्ये. इनिशियल त्याचा व्हॉल्यूम हा होता आणि काय झालं नंतर व्हॉल्यूम वाढून गेला, हा एवढा जागेवरती येऊन गेला. बरोबर, हा पूर्ण काय केला त्याने, एवढी जागा ऑक्युपाय करून घेतली, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. ठीक आहे, प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ठीक आहे, एवढ्याशा जागेवरती जर मी म्हणालो, जर आपल्याकडे क्लासरूम आहे हा एवढा, ठीक आहे, एवढा क्लासरूम आहे, तर क्लासरूममध्ये सध्या तरी, ठीक आहे, क्लासरूममध्ये इथे पार्टिशन टाकलेलं आहे मी, आणि मी म्हटलं की ह्या रूममध्ये आपल्याला इथे बसायचं आहे रे. ठीक आहे, सगळ्यांनी इथे बसायचं आहे. तर ह्या खूप लोक येत आहे आपल्या क्लासमध्ये, खूप गर्दी गर्दी वाढते. सगळे जाऊन इथे बसत आहेत, एक 2 3 3 4 4 येऊन बसत आहेत, एकेकाच्या मांडीवर पण येऊन बसत आहेत कधी तर. ठीक आहे, मग काय झालं, तर इथे खूप गर्दी झाली, म्हणजे इथे काय झाला, प्रेशर वाढला की नाही, प्रेशर इन्क्रीज होऊन गेलेला. पण सपोज की मी हे पार्टिशन काढून घेतलं इथून. ठीक आहे, काय केलं मी, हे पार्टिशन काढून घेतलं इथे. तर मी पार्टिशन काढलं तर काय होऊन जाईल, हे पार्टिशन काढल्यावर इथे जागा होऊन जाईल की नाही. म्हणजे काय होईल, प्रत्येकाला आता एकदम मोकळं बसता येईल, प्रत्येक जागेवरती जातील प्रत्येकजण आणि काय करतील, तिथे पण जाऊन बसतील, म्हणजे प्रेशर कमी होऊन जाईल. हाच केस आहे इथे पण. इथे व्हॉल्यूम कमी होता एवढूसा आणि एवढी जागा वाढली तर प्रेशर काय झाला, कमी होऊन गेलेला. ठीक आहे, तर दोघं केसमध्ये पाथमध्ये आपल्याला काय समजतं, पहिल्या पाथमध्ये काय होतं आहे बघा, दोघं चेंजेस होत आहेत. आणि दोघं चेंजेस कसे होत आहेत, जर व्हॉल्यूम वाढतो आहे तर प्रेशर डिक्रीज होत चालला आहे बघा. बरोबर, हा बघा, हा डिक्रीज होणारा प्रेशर असा इथे खाली, तर हा काय बघा कमी होत चालला आहे, इकडे कमी होतो आहे, व्हॉल्यूम वाढतो आहे आणि प्रेशर काय होत चालला आहे, कमी होत चालला आहे. बरोबर, दिस इज व्हॉट युअर पाथ 1. बट इफ यू डिस्कस अबाउट पार्ट 2 बद्दल, आता इथे दिसतोय का, हा डायग्राम मी काढली आहे तुमच्यासाठी. हा एवढा होता तुमचा क्लिअरन्स व्हॉल्यूमचा. ह्याच्यामध्ये जो कर्व दिसतो ना तुम्हाला, हा इथे, हा वर्क डन, एवढा वर्क डन झाला. जेव्हा व्हॉल्यूम चेंज झाला ना तेव्हा एवढा वर्क डन झाला. बरोबर, लक्षात ठेवा, एवढा वर्क परफॉर्म झाला. म्हणजे एरिया अंडर द कर्व काय दाखवतो तुम्हाला, वर्क किती परफॉर्म झाला हे तुम्हाला काढून देतो. ठीक आहे, तर ह्या कर्वच्या मध्ये जो काही एरिया आहे तो कशाचा आहे, वर्क डनचा एरिया. ठीक आहे, तर इथून जो VI एवढा एरिया होता, पहिले व्हॉल्यूम एवढा होता. ठीक आहे, इनिशियल क्लिअरन्स थ्रू. नंतर काय झाला, नंतर त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज वाढत गेला. हा एवढा व्हॉल्यूम वाढला, एवढ्या जागेचा. ठीक आहे, ही व्हॉल्यूम वाढली आणि इथे काय येऊन गेला तुमचा, हा जो डायग्राम दाखवतोय तुम्हाला, हा काय दाखवतोय तुम्हाला, विच कॅन बी शोन यू व्हॉल्यूम इन्क्रीजेस बट प्रेशर डिक्रीजेस. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. बट इफ यू डिस्कस अबाउट द पाथ 2, जर तुमच्याकडे पाथ 2 असेल तर पाथ 2ला कसं डिस्कस करणार आपण. पाथ 2 कुठला आहे बघा, हा जो पाथ 2 आहे तुमचा, हा चालला आहे इकडनं इकडे. इथे नीट लक्ष दिलं का तुम्ही, प्रेशर एकदम सरळ आहे, इथे प्रेशर इथे सरळ आहे. ठीक आहे, आणि इथे बघा, इथे हा व्हॉल्यूम सरळ आहे बघा, हे दोन ह्या पार्ट 2 मध्ये. ठीक आहे, त्याला आपण बघू तिथे जे दिलेलं आहे आपल्याला. तर इथे बघा, हा पार्ट 2 मी काढलेला आहे इथे. तर पार्ट 2 मध्ये काय होतं आहे बघा, की हा PI आपला PF आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम काय होतं आहे बघा, व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम VI टू VF. कधी, प्रेशर कॉन्स्टंट होता त्यावेळेस. काय होता, प्रेशर कॉन्स्टंट होता बघा. प्रेशर A पासून C पर्यंत कॉन्स्टंट आहे बघा. इथे प्रेशर चेंज नाही झाला, हा प्रेशर एकदम सरळ तेवढाच आहे, हा प्रेशर एकदम चेंज होत नाही आहे, सरळ प्रेशर आहे, कॉन्स्टंट. इथे प्रेशर बदलतो आहे का, हा थोडी ना असा मागच्या वेळेस प्रेशर चेंज होत चालला होता, कमी होत चालला होता. इथे प्रेशरमध्ये काही फरक नाही, प्रेशर एकदम कॉन्स्टंट आहे, इथे कॉन्स्टंट प्रेशर आहे. पण व्हॉल्यूमचा विचार केला का तुम्ही,
ठीक आहे. व्हॉल्यूम इंक्रीजेस, ठीक आहे ना, व्हॉल्यूम इंक्रीजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ. बघा दिसतोय का व्हॉल्यूम? बघा हा इथे होता इनिशियल व्हॉल्यूम, इकडे वाढत चालला आहे बघा, व्हॉल्यूम असा वाढत चालला आहे. ठीक आहे, हा वाढत चालला आहे बरोबर. म्हणजे पिस्टन असं होतं. ठीक आहे, प्रेशर हाच आहे. ठीक आहे, पण काय होतं आहे, हे पिस्टन मागे मागे सरकत चाललं आहे. म्हणजे काय करून देईल, ही जी जागा आहे ना, ही जागा ही वाढून देईल. म्हणजे काय होतं आहे, कॉन्स्टंट प्रेशर बट व्हॉल्यूम इंक्रीजेस. ठीक आहे, फ्रॉम ए टू सी. बघा तर एवढ्या एरियामध्ये हे एवढं व्हॉल्यूम वाढून गेलं बघा. ठीक आहे, हे व्हॉल्यूम एवढं इन्क्रीज झालं. ठीक आहे ना, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. अँड सेकंडरीला काय झालं बघा, सेकंड केसमध्ये आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बघा, हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे इथे, जो व्ही एफवरती कॉन्स्टंट आहे. पण इथे काय होतं आहे बघा, प्रेशर काय झाला तुमचा, दॅट विल बी ॲट सेकंड केसमध्ये, जो सेकंड फेज आहे तुमच्या याच्यामधला. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं आहे, सेकंड प्रेशर डिक्रीजेस. ठीक आहे, प्रेशर काय होतं आहे, मग प्रेशर डिक्रीज होत चालला आहे बघा, वरून सी पासून बीपर्यंत प्रेशर डिक्रीज होतं. ठीक आहे, प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम सी टू बी, पी आय टू पी एफ. ठीक आहे ना, पी आय म्हणजे टू पी एफ. ठीक आहे, इनिशियल टू फायनलपर्यंत येतो. काय इथे हा जो व्हॉल्यूम आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. पण तुम्ही अजून जर लक्ष दिलं असेल ना, तर ह्या कर्वच्या मध्ये हा जो एरिया होता ना, इकडचा कन्सिडर करण्याचं कारण नाही आहे, कारण इथे क्लिअरन्स येतं, इथे जागा असते क्लिअरन्सचा. इथून आपण वर्क डन नाही काउंट करत, आपण काउंट करतो आपला पिस्टन कुठून सरकला आहे इनिशियल जागेपासून. ठीक आहे, तर हा जो आहे तो इनिशियल एरिया, म्हणजे इथे काय तुमचा हा मॅक्झिमम वर्क डन दाखवेल. बरोबर आहे, हा काय असेल इथे, हा वर्क डन आहे. ह्या कर्वच्या मध्ये जो काही एरिया तुम्हाला दिसतोय, दिस इज नथिंग बट अ वर्क डन आहे. काय हा वर्क डन आहे. ठीक आहे, पाथ 3मध्ये बघा, पाथ 3मध्ये जर तुम्ही पाथ 3ला ऑब्झर्व केलं असेल ना, तर पाथ 3 बघा इथून इकडे खाली चालला आहे. ए पासून डी येतो आणि डी पासून बीपर्यंत चालला आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो एरिया अंडर द कर्व असेल ना, हा बघा हा खूप छोटासा दिसतोय. तर पहिल्या केसमध्ये, पहिल्या पाथमध्ये थोडासा मॅक्झिमम होता, दुसऱ्या केसमध्ये जास्त वर्कडन होता, पण तिसऱ्या केसमध्ये बघा एकदम छोटासा वर्कडन होतो इथे. ठीक आहे, तर इथे हे सगळ्या गोष्टी एकदम स्लोली चेंज होत आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट केसमध्ये बघा की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आता इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला, पहिले व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला याने, पहिले काय केला, व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवला. इथे काय होता, प्रेशर कॉन्स्टंट होता. ठीक आहे, प्रेशर कॉन्स्टंट होता. इथे बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला, कारण डी पासून बीपर्यंत, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ए पासून डीपर्यंत, ए टू डी व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. प्रेशर डिक्रीज होतं आहे, प्रेशर काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे ए पासून डीपर्यंत. ठीक आहे, आणि तसंच जर तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला, ठीक आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, काय ठेवला, सेकंड केसमध्ये प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं गेलं. ठीक आहे, तर इथे याने प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं, काय झालं मग, व्हॉल्यूम इंक्रीज होऊन गेलं. ठीक आहे, व्हॉल्यूम काय होतं, इंक्रीज होतं आहे, इथून इकडे व्हॉल्यूम इंक्रीज होतं आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम इंक्रीजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ और डी टू बीपर्यंत इंक्रीज होत आलं आहे. बरोबर, फ्रॉम ऑल 3. ठीक आहे, ह्या ज्या तिघं आपण केसेस बघितल्या, पाथ 1, पाथ 2 अँड पाथ 3, वी नोटीस दॅट. ठीक आहे, इथे वर्क डन बघा. ठीक आहे, तर प्रत्येक तिघं केसेसमध्ये वर्क आपल्याला वेगवेगळं दिसलं. ठीक आहे ना, प्रत्येक तिघं केसेसमध्ये काय दिसलं आपल्याला, वर्क वेगवेगळं दिसलं. सो फ्रॉम ऑल 3 वी नोटीस दॅट द अमाऊंट ऑफ वर्क डन. ठीक आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन इज नॉट द सेम. तिघं केसेसमध्ये काय होतं, वर्क सगळं तिघं केसेसमध्ये वर्क एकदम वेगवेगळं होतं. इथे कमी दिसतंय तुम्हाला, इथे जास्त दिसतंय वर्क डन. हा एरिया बघा, सगळ्यात जास्त वर्क डन इथे परफॉर्म झालेलं आहे. इथे जर बघितलं तुम्ही पहिल्या केसमध्ये, तर इथे जर तुम्ही नोटीस केलं, तर इथे एवढूसं वर्क डन आहे, हे एवढूसं वर्क डन आहे. तर तिघं केसेसमध्ये आपल्याला कन्क्लूज हेच करायचं आहे की वर्क डन काय तिघं केसेसमध्ये वेगळं होतं. तर मग आपण म्हणू शकतो की वर्क डन बाय अ सिस्टीम. ठीक आहे, वर्क डन काय करतं, सिस्टीमचं डिपेंड करतं, काय डिपेंड नॉट ओनली. ठीक आहे, नॉट ओनली इनिशियल अँड फायनल स्टेटवरती, फक्त इनिशियल अँड फायनल स्टेटवरती वर्क डन डिपेंड करत नाही. ठीक आहे, बट ऑल्सो ऑन अ इंटरमिडिएट, मध्ये कुठल्या स्टेज होत आहेत, व्हॉल्यूम चेंज होतं आहे का, प्रेशर पहिले चेंज होतं आहे, किंवा दोघं एकाच वेळेस चेंज होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काय करतं, इंटरमिडिएट स्टेटवरती डिपेंड करतं. दॅट इज ऑन द पाथ अलॉंग द चेंजेस टेक प्लेस, ज्या पाथ थ्रू ते चेंजेस टेक पडतात त्याच्यावरती पण काय करतो, वर्क जास्त होईल, कमी होईल का इंटरमिडिएट होईल, ते काय करतं त्याच्यावरती डिपेंड करतं. ठीक आहे, पुढे आपण बघू की हा जो टॉपिक आहे, हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ठीक आहे ना, तर ही नीट डायग्राम बघा, आपल्याला काय करायचं आहे, थर्मोडायनॅमिक प्रोसेसच्या वेळेस हीट ॲड करायची. ठीक आहे ना, काय करायची, हीट ॲड करायची. हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आपण काय केलं बघा, पहिल्या केसमध्ये इथे आपण केलं आहे, दॅट इज व्हॉट, वर्क डन केलं ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता काय करायचं आहे आपल्याला, दॅट इज व्हॉट वी कॅन ट्राय टू डिस्कस व्हॉट इज दॅट, हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. याच्यामध्ये 2 डायग्राम्स आहेत, एक मी काढलेली, एक मी काढलेली नाही, ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, पुस्तकामध्ये दिलेली, थोडेसे चांगल्या पद्धतीने दाखवेल म्हणून आपण ह्याला इथे काढलेलं आहे. ठीक आहे, इथे बघा की ही एक स्टेज आहे. ठीक आहे, इथे बघा
इथे जर तुम्ही नोटीस केलं ना तर कॉन्स्टंट प्रेशर आहे, बरोबर आहे. प्रेशर काय इथे, सॉरी, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे आयसोथर्मल आहे. काय आयसोथर्मल, आयसोथर्मल माहिती ना, आयसो म्हणजे सारखा, थर्मल म्हणजे टेम्परेचर, ठीक आहे. तर आयसोथर्मल प्रोसेस आहे. कशी आहे आयसोथर्मलमध्ये, हेअर दॅट इज द टेम्परेचर जे गॅसचं टेम्परेचर हे 300 केल्विन आहे. किती आहे दोघांचं, 300 केल्विन. दोघांमध्ये बघा दोघांचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आयसोथर्मल प्रोसेस आपल्याला इथे करायची, हे लक्षात ठेवा. हां, तर व्ही आय हा इनिशियल स्टेज आहे, हा व्ही एफ आहे, ठीक आहे. जसं आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये त्या प्रोसेसेसमध्ये बघितलं ना, तर तसंच आता हा इनिशियल व्हॉल्यूम होता आणि हा फायनल व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. ही स्टेज 1 आहे, दुसरी काय स्टेज 2 आहे. तर आपल्याला काय करायचं, हीट ॲड करायची. तर पहिले तर हीट नव्हती ॲड केली, नंतर मी कॉन्स्टंट हीट ॲड करतो आहे, हळूहळू स्लोली एकदम कॉन्स्टंट आयसोथर्मल हीटिंग करतो आहे, ठीक आहे. हीटिंग एकदम हळूहळू हीट सप्लाय करतो आहे. बघा की आयसोथर्मल एक्सपान्शन जे आहे जे गॅसचं, ठीक आहे ना, ठीक आहे. आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस, बर्नर सप्लाइड हीट, ठीक आहे ना, बर्नर काय करतायत, हीट सप्लाय करतायत. सिस्टीम डज वर्क ऑन अ पिस्टन, ठीक आहे. सिस्टीम काय करते, पिस्टनवरती वर्क परफॉर्म करेल, ह्या पिस्टनला काय करेल, ढकलून देईल, ठीक आहे. का बरं, ह्या बर्नरच्या याच्यामुळे इथे व्हॉल्यूम इन्क्रीज करून देईल, ठीक आहे. पण जो गॅस आहे ना आपला, गॅस तेवढाच आहे, बरोबर आहे. फक्त टेम्परेचर कॉन्स्टंटली त्याचं इन्क्रीज केलं जातं आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर आपण काय करतो, इन्क्रीज करतो, म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस आपण करतो आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, इन गिवन सिस्टीम, जी आपली सिस्टीम आहे ना, सपोज वी वॉन्ट टू, ठीक आहे, सपोज वी वॉन्ट टू चेंज, ठीक आहे. काय करतो आपण, चेंज करतो इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय टू व्ही एफ, ठीक आहे ना. आपण काय केलं, आपण चेंज करतो इनिशियल व्हॉल्यूम व्ही आयचा व्ही एफपर्यंत, ठीक आहे, व्ही आय टू व्ही एफ ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ठीक आहे ना. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे आयसोथर्मल आहे, ठीक आहे. आयसोथर्मल म्हणजे हळूहळू मी त्याला टेम्परेचर देतो आहे, पण कसं एकदम कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवून, ठीक आहे, सारखं टेम्परेचर ठेवून काय करतो आहे मी, त्याचा व्हॉल्यूम चेंज करतो आहे एकदम, म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये मी टेम्परेचर त्याला देत चाललो आहे आणि ते काय होतं आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर मी त्याला इन्क्रीज करतो आहे, म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मी दाखवतो आहे, ठीक आहे. तर अशा केसमध्ये, ठीक आहे, जर अशी आपण करतो आहे ना, तर जर आपण कॉन्स्टंट तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये याला चेंज करतो आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे बघा, की देअर इज 2 डिफरंट वेज, याचे 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड तर तुम्हाला पहिल्या डायग्राममध्ये दिलेली आहे, तिला आपल्याला डिस्कस करायचंच आहे, ठीक आहे. ही, ठीक आहे. दुसरी तर वेगळी आहे, आपण त्याला पण बघू, ठीक आहे. देर आर 2 डिफरंट वेज इन विच द चेंजेस ऑफ एन अ व्हॉल्यूम, ठीक आहे. हा व्हॉल्यूम जो चेंज होतो आहे ना आपला व्ही आय आणि व्ही एफचा, ठीक आहे. तर व्ही आय आणि व्ही एफचा जो व्हॉल्यूम चेंज होतो आहे तो तुम्हाला आपल्याला काय करायचं, 2 वेगळ्या मेथडने डिस्कस करायचा आहे. पहिली मेथड तर आपल्याला पहिली डायग्राम दाखवते, ठीक आहे, तिला पण आपण बघू. त्याच्यामध्ये काय आहे बघा, की इन दिस केस, जी पहिली केस आहे ना, गॅस हीट केला जातो आहे, ठीक आहे, हीटेड स्लोली, एकदम हळूवारपणे मी काय करतो, गॅसला हीट करतो आहे. इट एक्सपांड, ठीक आहे ना, गॅस गरम होईल की नाही, ठीक आहे. हीट कॉन्स्टंट हीट ठेवून काय केला जाईल, गॅसला गरम, जसा जसा तुमचा गॅस गरम होतो आहे ना, बरोबर आहे, जसा जसा हा दॅट विल बी गॅस, इट एक्सपांड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर आहे. गॅस काय होईल, एक्सपांड व्हायला लागेल का नाही. गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, मी हीट देतो आहे तर गरम होणार नाही का, बरं होतील, ठीक आहे. तुम्ही म्हणतायत कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे हळूहळू टेम्परेचर सारखं ठेवून मी त्याला गरम करतो, ठीक आहे. टेम्परेचर काय ठेवतो आहे, सारखं ठेवून, कमी जास्त करत नाही, ठीक आहे. शीत म्हणजे आपण काय करतो, एकदम मंद फ्लेमवरती ठेवतो त्याला, ठीक आहे. तिथून काय हळूहळू ते काय होईल, त्याचं टेम्परेचर होईल आणि इन्क्रीज होईल आणि काय होईल, दॅट विल बी, हा गॅस जो काय तो एक्सपांड होऊन जाईल, गॅस काय होऊन जाईल, एक्सपांड होईल. सो ॲट दिस केस, ठीक आहे, इट रीचेस द फायनल व्हॉल्यूम, ठीक आहे. काय होऊन जाईल, तो फायनल व्हॉल्यूम व्ही एफला रीच करेल आयसोथर्मली, ठीक आहे ना. म्हणजे काय होईल बघा, दॅट इज व्हॉट, हा व्ही आय होता, मी आयसोथर्मल प्रोसेसने चेंबरला, सिस्टीमला गरम केलं, काय झालं, तो व्ही आयपर्यंत पोचून गेला, ठीक आहे. ही तर झाली पहिली मेथड याची, ज्या पहिल्या मेथडमध्ये मी आयसोथर्मल प्रोसेसला डिस्कस करतो, हीट ॲड केली, ठीक आहे, पहिल्या प्रोसेसमध्ये. दुसरी केस सांगतो, तुम्ही कधी एखाद्या एक प्रॉब्लेमला फेस केला आहे का कधी, जर ज्यांच्याकडे मोटरसायकल असतील त्यांना मी सांगतो, की ज्यांच्याकडे 2 व्हीलर्स आहेत किंवा 4 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स असतील त्यांच्याकडे, तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला आहे का, की तुमची गाडी घरी पडून आहे, ठीक आहे, घरी पडून आहे आणि बऱ्याच दिवसापासून पडून आहे किंवा उन्हात पडलेली आहे, ठीक आहे, ह्या केसमध्ये, किंवा बाहेर पडून आहे. तर मधलं जर टायर असेल तुमचं, ट्यूब जो असतं ना, ट्यूबच्यामध्ये ना हवा भरलेली असते की नाही, बरोबर, हवा भरलेली असते. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघा, ट्यूबच्यामध्ये हवा भरलेली गाडी उन्हामध्ये पडलेली आहे तुमची, ठीक आहे, उन्हामध्ये जर पडली, तर ह्याच्यामध्ये उन्हामध्ये पडलेल्या गाडीच्या मध्ये जो गॅस आहे त्याचं सर्टन टेम्परेचर असेल की नाही, सर्टन टेम्परेचर टी असेल. तर ह्या टी टेम्परेचरला तो जो ट्यूब आहे ना तो ब्लास्ट होऊन जातो, बरोबर आहे का, तो ब्लास्ट फुटतो ना.
कधी कधी होतात, तुम्ही म्हणतात पंक्चर झाला, बिना काट्याचा पंक्चर होऊन जातो, ठीक आहे, काही लागलं नाही तरी पण काय होतो, टायर पंक्चर झाला. तर ही जी केस आहे ही काबर होत असेल तर ते तुम्हाला काय होऊन जाईल, सेकंड केसमधून समजून जाईल की काबर झालं हे असं, ठीक आहे ना. याच्यामध्ये जो मॉलिक्युल्स आहेत, जे गॅसचे मॉलिक्युल्स होते मधले, ठीक आहे, ते काबर एक्सपांड काय झालं, त्यांच्यामध्ये एक्सपान्शन होईल आणि ते काय करतील, व्हॉल्यूमला इन्क्रीज करतील. समजतो, सांगतो तुम्हाला काय होतं याच्यामध्ये. बघा की गॅस इज सराउंडेड बाय अ इन्सुलेटिंग मटेरियल, ठीक आहे. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, ती डायग्राम बघा पहिले, ठीक आहे, मग आपण ह्याला डिस्कस करू, ठीक आहे. ही डायग्राम सगळ्यांना दिसते. तर ह्याच्यामध्ये बघा की हा जो चेंबर आहे ना पूर्ण, म्हणजे Y1 Y2च्या मध्ये बघा, ह्याला पूर्ण इन्सुलेट केलं गेलं आहे. म्हणजे कुठल्याही जी सराउंडिंग आहे ना, सराउंडिंगची हीट याला भेटायलाच नको, ठीक आहे. कारण जो आपला ट्यूब किंवा टायर असतो ना, हा वरचा टायर आहे, त्याच्यामध्ये ट्यूबमध्ये असतो, बरोबर आहे. तसा केसमध्ये इथे पण असंच झालेलं आहे, ठीक आहे. हा जो चेंबर दिसतो, हे जे दोघं चेंबर दिसत आहेत ना, दोघं चेंबर नाही, एकच चेंबर आहे, फक्त याची ही फायनल स्टेज आहे, ठीक आहे. चेंज झाल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ही जो चेंबर दिसतो ह्याच्यामध्ये ही बारीक पत्रा टाकलेला आहे. बारीक पत्रा नाही म्हणू शकत मी, एकदम थीन पेपरापेक्षा बारीक अशी आपला जो कागद असतो ना, कागदापेक्षा एकदम बारीक फिल्म याच्यामध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. आणि एक्समध्ये VI दिलेला आहे, ठीक आहे. VI म्हणजे हा इनिशियल व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. काय इनिशियल व्हॉल्यूम, जसं आपण पहिल्या केसमध्ये बघितलं ना, तसा इनिशियल व्हॉल्यूम हा आहे. आणि हा जो दिसतो ना वायचा जो व्हॅक्यूम आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही गॅस नाही, कोणताच गॅसचा मॉलिक्युल प्रेझेंट नाही आहे, ठीक आहे. व्हॅक्यूम चेंबर आहे, एकदम व्हॅक्यूम आहे, काहीच नाही आहे याच्यामध्ये. व्हॅक्यूम चेंबर सांगितलं आहे मी सगळ्यांना, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी प्लीज बघा व्हॅक्यूम चेंबर काय असतो. तर कुठलाही गॅस याच्यामध्ये नाही आहे, कुठले गॅसचे मॉलिक्युल नाही आहेत. तर हा चेंज आहे, ठीक आहे, चेंज आहे, फायनल नाही आहे बरं का. काय म्हणतो, फायनल नाही आहे, चेंज आहे फक्त. VIचा V' झालेला आहे फक्त, बरोबर आहे. हा एवढा आहे, ठीक आहे. दोन वेगवेगळे चेंबर बनवले, त्यांच्यामध्ये एक पार्टिशन टाकून दिलेलं आहे बारीक, ठीक आहे. नंतर चेंज होऊन तुमचा हा असा होणार आहे, ठीक आहे. VF = VI + VF म्हणजे फायनल बनेल. या दोघांना मिळून फायनल बनवणार आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कुठलीही सराउंडिंगची हीट येणार नाही. ही डायग्राम नीट लक्षात ठेवा. इथे दिलेला Y आणि हा Xला पण नीट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मग आपण काय म्हणतो की जो गॅस आहे इज सराउंडेड बाय अ इन्सुलेटिंग मटेरियल. मी तुम्हाला दाखवलं इन्सुलेटिंग मटेरियलने काय केलं आहे, त्या पूर्ण गॅसला काय केलं आहे, सराउंड करून ठेवलेलं आहे, ठीक आहे ना. म्हणजे जो आपण चेंबर्स बघितले त्याच्यामधलं X आणि आपल्याकडे होता बघा, पहिले तर त्याचा Y होता, दुसरा होता तुमचा X, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक कंपार्टमेंट होतं असा, ठीक आहे. हा Yचा होता ज्याच्यामध्ये VI' एवढा व्हॉल्यूम आहे, ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे. काय, हा व्हॅक्यूम होता. आणि दुसरा बघा खालचा जो VI' इनिशियल व्हॉल्यूम होता हा, ठीक आहे. हे दोघं होतं. आणि हा इथे एक पार्टिशन टाकलेलं आहे, ठीक आहे. दॅट विल बी दोन कंपार्टमेंटमध्ये काय केलं आपण त्यांना डिवाईड केलेलं आहे. तसं दोन कंपार्टमेंटमध्ये डिवाईड केलेला बघा की अ थीन ब्रेकेबल पार्टिशन होतं, बरोबर. म्हणजे X आणि Yच्यामध्ये काय तुमचं जो X आहे आणि जो Y आहे त्यांच्यामध्ये ही जी पार्टिशन आहे ही ब्रेकेबल आहे, म्हणजे सहज फुटून जाईल, ठीक आहे ना. तर मग बघा की जो कंपार्टमेंट X आहे व्हॉल्यूम त्याचा V आहे, ठीक आहे. अँड कंपार्टमेंट Y जो आहे त्याचा व्हॉल्यूम होता VI', ठीक आहे. काय, VI'. वेन दिस पार्टिशन विल बी ब्रोकन डाऊन, ठीक आहे. जेव्हा हे पार्टिशन ब्रोक होऊन जाईल, तुटून जाईल, त्यावेळेस तो फायनल व्हॉल्यूमपर्यंत पोहोचून जाईल. म्हणजे VI + VF म्हणजे पूर्ण चेंबर काय करून घेईल, गॅस ऑक्युपाय करून घेईल, ठीक आहे. जो कंपार्टमेंट X, ठीक आहे, जो कंपार्टमेंट X आहे हॅव्हिंग सेम अमाऊंट ऑफ गॅस हॅव्हिंग सेम टेम्परेचर, ठीक आहे ना. म्हणजे जे आपला जो चेंबर आहे, ठीक आहे ना, जो चेंबर आहे द कंपार्टमेंट जो X आहे हॅव्हिंग द सेम अमाऊंट ऑफ गॅस हॅव्हिंग सेम टेम्परेचर. म्हणजे बघा की आपण जी पहिली सिस्टीम बघितली होती ना, या सिस्टीममध्ये जेवढं टेम्परेचर आहे की नाही, ठीक आहे, ही जी इनिशियली तेवढंच टेम्परेचर आणि तेवढंच काय याचा त्याच्यामध्ये पण गॅस आहे, तेवढाच गॅस आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर कंपार्टमेंट X हॅव्हिंग सेम अमाऊंट ऑफ गॅस, ठीक आहे. जेवढा पहिल्या सिस्टीममध्ये पहिल्या मेथडमध्ये गॅस होता तेवढाच टेम्परेचर पण आणि तेवढाच गॅस पण Xमध्ये आहे. म्हणजे हा VI आहे इनिशियलमध्ये, ठीक आहे. VI' नाही, VI, बरोबर. तर ह्या VIमध्ये दॅट इज द कंपार्टमेंट जो आहे Y काय तुमचा एम्प्टी आहे, कंपार्टमेंट Y काय तुमचा एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही आहे, पार्टिशन नाही आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एकदम कम्प्लिटली एम्प्टी आहे, व्हॅक्यूम आहे. काय, तो व्हॅक्यूम आहे, बरोबर. कुठलाही गॅसचा त्याच्यामध्ये मॉलिक्युल प्रेझेंट नाही आहे. इट कंटेन्स नो गॅस, ठीक आहे. काय, ह्याच्यामध्ये कुठलाही गॅस नाही आहे. तर मग काय की बिकॉज ऑफ कॉन्स्टंट टेम्परेचर, ठीक आहे ना, बिकॉज ऑफ कॉन्स्टंट 300 केल्विनचं जे टेम्परेचर आहे, बिकॉज ऑफ ॲट दिस कॉन्स्टंट टेम्परेचर द पार्टिशन इज नाव सडनली ब्रोकन, ठीक आहे ना. कॉन्स्टंट टेम्परेचरमुळे काय झालं, जे पार्टिशन होतं X आणि Yच्यामध्ये, जे ब्रेकेबल पार्टिशन होतं ते काय झालं, सडनली ब्रोक झालं. अँड ड्यू टू दिस काय झाली, व्हॉल्यूम इन्क्रीज झाली, ठीक आहे. काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाली. अँड दॅट विल बी चेंजेस. हे काय झालं, हे का बरं झालं, बिकॉज ऑफ द व्हॉल्यूम चेंज, ठीक आहे ना. का बरं झालं, हे व्हॉल्यूम चेंजमुळे हे काय झालं, पार्टिशन तुमचं ब्रेक झालं,
ठीक आहे. बिकॉज ऑफ सडन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर 300 केल्विनला यांच्यामधलं जे पार्टिशन ब्रोक झालं आणि जे व्हॉल्यूम आहे इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम काय झालं याच्यामध्ये इन्क्रीज झालं. अँड दॅन ड्यू टू ब्रोकन पार्टिशन, ठीक आहे ना, जे पार्टिशन ब्रेक झालं, गॅस रीच टू द एम्प्टी पार्टिशन. कारण तुटल्यामुळे जो गॅस एक्समध्ये होता तो पण काय झाला वायमध्ये पण शिरून गेला. म्हणजे त्याने काय केलं, पार्टिशन तुटलं आणि पूर्ण पोर्शनला ऑक्युपाय करून घेतला. म्हणजे VI डॅशचा आणि V1 VIचा हे दोघं काय झाले प्लस होऊन गेले आणि काय बनवलं त्यांनी VF फायनल व्हॉल्यूम बनवून दिला. ठीक आहे. दॅट इज व्हॉट अ फायनल व्हॉल्यूम VF तुमच्याकडे येऊन गेला. बरोबर. मग असा जो फायनल व्हॉल्यूम हा जो केस आहे तुम्हाला दिसतो इन दिस केस दॅट गॅस नॉट पुश, ठीक आहे ना, काय होतं इथे दॅट गॅस नॉट पुश, ठीक आहे ना. इथे काय होतं की गॅसला कोणीही पुश नाही केलं. बरोबर. गॅस काय करतोय पिस्टनला थोडी ना पुश करतोय किंवा सरफेसला पुश करतोय. त्याने काय केलं पार्टिशनला ब्रेक केलं. बरोबर. त्याने पुश नाही केलं, काय केलं पार्टिशनला ब्रेक करून दिलं. अँड गॅस ह्यामुळे काय झालं देर इज नो वर्क डन, देर इज नो पिस्टन मूवमेंट, ठीक आहे ना. पिस्टनची पण मूवमेंट नाही किंवा कुठल्याही सरफेसला त्याने मूव केलं नाही. तर सच एक्सपान्शन, असं जे एक्सपान्शन असतं त्याला फ्री एक्सपान्शन म्हटलं. काय म्हणतात फ्री एक्सपान्शन, लक्षात ठेवा. आणि ही सगळी जी काही केस तुम्ही बघितली दिस इज नथिंग बट ॲट जर आपलं कुठलाही टायर किंवा असेल किंवा आपण म्हणतो ना, ठीक आहे, कुठल्याही गोष्टी पडून असेल आपल्या तर त्या केसमध्ये काय होतं त्याचे पंक्चर होत नाही, ठीक आहे ना. पंक्चर होऊन जातं टायर. बरोबर. जर उन्हामध्ये पडून असेल गाडी तर त्या केसमध्ये कुठलाही पंक्चर न टाकता काय होऊन जातं गाडी पंक्चर होऊन जाते. बरोबर. तर ही मेथड याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. मेथड 1 जी होती, ठीक आहे, देर इज अ एक्सचेंज ऑफ हीट आहे. ठीक आहे. मेथड 1मध्ये काय होतं हीट एक्सचेंज होत होती. पण मेथड 2मध्ये असं कुठलं हीट एक्सचेंज झालं नाही कारण आपण इन्सुलेटर प्रोव्हाइड करून ठेवलं होतं. इन्सुलेशन होतं की नाही, सराउंडिंग आणि सिस्टीममधली हीट एक्सचेंज होत नाही. त्याच्यामध्ये वर्कडन पण झालं नाही सेकंड मेथडमध्ये. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट नव्हतं पिस्टनचं. ठीक आहे. पिस्टनचं डिस्प्लेसमेंट पण आपल्याला तिथे दिसायला भेटलं नाही. सो वी कॅन कन्क्लूड दॅट टू कन्क्लूड हीट ट्रान्सफर टू अ सिस्टीम ऑल्सो डिपेंड्स ऑन द पाथ. ठीक आहे ना. ह्याच्यावरून काय समजतं तुम्हाला की हीट जी ट्रान्सफर आहे ती कशावरती डिपेंड करते पाथवरती डिपेंड करते. बरोबर. जसं आपण वर्क डन पाथवरती डिपेंड म्हणतो तसंच हीट पण काय तुमची वर्क डन कशावरती डिपेंड आहे पाथवरती डिपेंड करते. ठीक आहे.